जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पिंपरी चिंचवड मधला अखेरचा विसावा दापोडी इथे झालाय। पालखीचं दर्शन करण्यासाठी भाविकांनी दापोडी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालंय। विठू नामाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात दापोडीतलं वातावरण भक्तिमय झालं। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरचे प्रस्थान झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो पिंपरी चिंचवड शहरामधील हा दुसरा विसावा आहे। दापोडी या ठिकाणी ही पालखी आता विसाव्यासाठी थांबलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने जे पिंपरी चिंचवड शहरातले नागरिक असतील, भाविक भक्त असतील, यांनी माऊलींचं तुकोबांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। 2 तास या ठिकाणी विसावा असणार आहे आणि त्यानंतर पुणे शहरामध्ये ही पालखी मार्गस्थ होणार आहे। पुणे शहरामध्ये 2 दिवस मुक्काम असणार आहे आणि ह्या वेळेस वारकऱ्यांना कोणतीही अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।